मी इथं पांडुरंगाच्या चरणी सेवा देण्यासाठी आलेलो आहोत. आज 10-12 दिवस झाले आहेत. पांडुरंगाच्या चरणी म्हणजे एकदम चैतन्य वातावरण आहे. भाविक एवढे आहेत, कुणाला काही दुःख नाही, काय नाही. आम्ही समर्थ आहोत या पब्लिकसाठी, सर्वांना कुठं काय होऊ द्यायचं नाही. काय भावना असते सगळी सेवा करताना? सर इथं आलं म्हणजे एवढं नवचैतन्य निर्माण होतं की वर्ष एकदम समजा आपलं सुखी समाधानी गेल्यासारखं वाटते. समजा किती एकदम वर्षापासून हे सेवा करता? आम्ही सर बघा जवळपास 2008 पासून येतात आज सर. हो, जवळपास आमचे इथे एक 5-6 हजार होमगार्ड आहेत. बरं. आम्हाला खूप तुम्ही कुठून आला आता? आम्ही नांदेड जिल्ह्यानं आलो सर. हो, वर्षालाच तुम्ही? वर्षाला येतात आणि आल्याशिवाय आम्हाला करमत नाही सर. वर्ष या सगळ्या सेवेमधला एखादा अविस्मरणीय अनुभव किंवा एखादी आठवण सर काय सांगाल? अविस्मरण सर म्हणजे 108 वर्षाचे म्हाताऱ्या कोतारे येतात. आम्ही त्यांना बोललो, त्यांच्यात काय पांडुरंग नवचैतन्य देते माहीत नाही. एवढ्या लांबून उन्हाचं तानाचं पावसाचं येतात. म्हणजे काय लीला असेल पांडुरंगाची, म्हणजे जागृत पांडुरंगाची 100% लीला आहे. तुम्ही सेवा केली असतात 18 दिवस, तर आज 16 संपेल आता, आज उद्या पौर्णिमेपर्यंत. Yes, yes, काय yes. भावना आहेत आता? आता परत पुढच्या वर्षीच तुम्हाला पुढच्या वर्षी आणि असंच आणावं, बळीराजाला सुखी समाधान ठेवा, सर्वांना सुखी ठेवा, हीच ईश्वरचरणी पांडुरंगाचरणी प्रार्थना. रामकृष्ण. तुम्ही काय सांगाल? काय नाही, पांडुरंगाला एवढीच इच्छा पूर्ण करतो की आमच्या ड्युट्या लागावं. चांगली बंदोबस्त आमचा पार पडलेला आहे. आता वापशी आहे, आम्ही जाणार आहोत नांदेडकडे. गुरूर वाटणार वर्षभर आम्हाला आणि पुढं कवा आतुरता राहील आम्हाला. हा, सर्वांना असंच आणावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. एवढी देवाची पण इच्छा आहे आम्हाला या बोलण्यासाठी. आम्ही यावं असंच दरवर्षी.